हाय, आत्ताच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण व्ही पी एस सर्व्हर सेटअप कशा पद्धतीनं करतो हे बघणार आहोत. तर त्यासाठी पहिल्यांदा गुगलला जावा. गुगलला गेल्यानंतर hostinger.in ही एक आपली वेबसाईट आहे होस्टिंगर कंपनीची. ही ओपन करायची. इथून लॉग इन कर. इथं आपलं यूजर नेम आणि पासवर्ड आहे. ह्याला आपण रिमेंबर मी करू आणि आपण ह्याला लॉग इन करू. आता बेसिकली व्ही पी एस सेटअप करण्यासाठी पहिल्यांदा आपल्याला एक व्ही पी एसचा प्लॅन परचेस करावा लागेल. ठीक आहे, जो की आपण ऑलरेडी परचेस केलेला आहे. ओके, आता इथं लेफ्ट साईडला व्ही पी एसवरती आपण ज्याला क्लिक करू त्याला इथं माझे ऑलरेडी जेवढे व्ही पी एस आहेत तेवढे दाखवतात. आता इथं माझ्या 2 व्ही पी एस आहेत, पण माझा जो मेन व्ही पी एस आहे तो हा आहे server.happy-visitors.com. ठीक आहे, आपल्याला करायला काय लागतं आहे तर बेसिकली पहिल्यांदा सर्वर परचेस करायचा. सर्वर परचेस करून झाल्यावरती ओके, मी मुद्दामने ह्या सर्वरवरती दाखवतो जेणेकरून ह्याच्यामध्ये काही चेंजेस होणार नाहीत. पहिल्यांदा सर्वर परचेस करायचा, त्याच्यानंतर मॅनेजवरती क्लिक करायचं. आता इथं पहिल्यांदा ज्याला आपण सर्वर सेटअप करत असतो त्याला तो आपल्याला लोकेशन विचारेल की आपल्याला लोकेशन कुठलं पाहिलं आहे. तर बेसिकली आपण कधीही लोकेशन घेताना इंडियाचंच घ्यायचं, कारण आपण इंडियातून ॲक्सेस करणार आहोत, जेणेकरून आपल्याला जो का लॅटन्सी आहे तो अगदी कमी पडेल, म्हणून आपण इंडियाचं लोकेशन सेट केलं. ओके, आता आपण ज्या वेळेला व्ही पी एस सेटअप करतो आहे त्याला आपल्याला आणखीन काही गोष्टी लागतील. ओके, पहिल्यांदा एक लागेल ऑपरेटिंग सिस्टीम. ठीक आहे, मग ऑपरेटिंग सिस्टीम ह्याच्यामध्ये ह्याने 3 पद्धतीचे दिल्यात: प्लेन ओ एस, ओ एस विथ पॅनल आणि ॲप्लिकेशन. तर आपल्याला नेहमी प्लेन ओ एस घ्यायचे आहे. प्लेन, अगदी प्लेन ओ एस. ह्या 2 ऑप्शन्सला अजिबात टच करायचं नाही. प्लेन ओ एस. आणि त्याने आपल्याला ह्या अनेक ऑपरेटिंग सिस्टीमपैकी आपल्याला फक्त आणि फक्त अल्मा लिनक्सच घ्यायचा आहे. आणि त्या अल्मा लिनक्समधलं पण आपल्याला व्हर्जन 9 नको आहे, आपल्याला कंपल्सरी व्हर्जन 8 घ्यायचा आहे. ओके, आता ह्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला कशा पद्धतीने सांगू शकतो कारण आपण ज्या कंपनीकडून सर्व्हिस घेतोय, फॉर एक्झाम्पल लायसन्स मॉन्स्टर ही एक कंपनी आहे जिथून आपण लायसन्सेस परचेस करतो आहे. कशाचे लायसन्सेस आपण परचेस करतो आहे तर सर्व्हरला जे काही सॉफ्टवेअर्स लागतात ते आपण इथून लायसन्स मॉन्स्टरकडून परचेस करतो आहे. म्हणून आपण तिने आपल्याला सांगितलेले की तुम्ही अल्मा लिनक्स ऑपरेटिंग सिस्टीम घ्या आणि व्हर्जन 8 इन्स्टॉल करा. आणि ही खरंच ऑपरेटिंग सिस्टीम खरंच चांगली आहे. आता मी इतके दिवस वापरतो ना, ही ऑपरेटिंग सिस्टीम खरंच चांगलं आहे. तर मग प्लेन ओ एस घ्यायची, अल्मा लिनक्स घ्यायचं आणि व्हर्जन 8च घ्यायचं. आणि इथं बेसिकली बाय डिफॉल्ट फर्स्ट टाईम करताना इन्स्टॉलचं ऑप्शन असेल, पण याच्यावरती ऑलरेडी इन्स्टॉल्ड आहे म्हणून आपण ह्याला रिइन्स्टॉल करू शकू. एकतरी रिइन्स्टॉल म्हणजे ऑलरेडी जी ऑपरेटिंग सिस्टीम आहे तीच रिइन्स्टॉल होईल. आणि मला जर चेंज ओ एस करायचे असेल तर आपण इथं चेंज ओ एस करू शकतो. ओके, म्हणजे आपल्याला ह्यातलं ऑप्शन कुठले घ्यायचं तर अल्मा लिनक्स आणि हा ऑप्शन घ्यायचा. आता ह्या 2 गोष्टी झाल्यावरती ऑपरेटिंग सिस्टीम इन्स्टॉलेशन काही वेळामध्ये पूर्ण होईल. हे ऑपरेटिंग सिस्टीमचं इन्स्टॉलेशन पूर्ण झाल्यानंतर आपल्याला इथं लेफ्ट साईडला सेटिंग्स म्हणून एक ऑप्शन आहे. ह्या सेटिंग्समध्ये जायचं आणि इथे एक आपल्याला ऑप्शन दाखवतो आहे चेंज होस्ट नेम. ओके, तो काय टाकायचा आहे ते मी आता तुम्हाला मला त्या दुसऱ्या साईटला जाऊन दाखवतो. व्ही पी एसला तिथं आपण प्रॉपरली कॉन्फिगर केलेलं आहे. इथे यायचं, ह्याला मॅनेजवरती क्लिक करायचं. इथं जर आपण आत्ताची माझी ऑपरेटिंग सिस्टीम जर बघितली, ठीक आहे, इथं मी सिम्पली ओव्हरव्ह्यू दाखवतो. आपला आय पी हा आहे, होस्ट नेम हा आहे, व्ही पी एस अपटाईम. आपली करंट ओ एस जी आहे ती अल्मा लिनक्स 8 आहे आणि जो की आपलं लोकेशन आहे ते इंडिया आहे. ओके, आता इथं लेफ्ट साईडला आपल्याला सेटिंग्सचं ऑप्शन दिसेल. या सेटिंग्सवरती क्लिक करायचं. या सेटिंग्सवरती आपण गेलो की इथं सगळ्यात महत्त्वाचा चेंज होस्ट नेम करायला लागतं आपल्याला. आता बाय डिफॉल्ट होस्ट नेम इथं वेगळं असते, आपल्याला इथं चेंज करायचं. आणि इथं कंपल्सरी ज्याला तू नेक्स्ट टाईम देखील सर्व्हर घेशील त्याला लक्षात ठेव, आपल्याला होस्ट नेम
हे server.happy-visitors.comच टाकायचं आहे. तर मग आपण इथं कंपल्सरी हे टाकलं server.happy-visitors.com. ओके. त्याच्यानंतर ना ओके इथं DNS रिझॉल्वर कंपल्सरी यूज डिफॉल्टच ठेवायचं. इथं कुठल्याही पद्धतीनं चेंज करायचं नाही. ओके. दोन गोष्टी कुठल्या, एक तरी इथं आपण बेसिकली होस्ट नेम चेंज केला आणि त्याच्यानंतर ना DNS जे आहे डिफॉल्ट तेच आपण इथं सेट केलं. कुठल्याही पद्धतीने चेंजेस करायचे नाहीत. IP ॲड्रेसला इथं कंपल्सरी इथं सेट PTR रेकॉर्ड म्हणायचं आणि त्याची व्हॅल्यू इथं server.happy-visitors टाकायची. दुसऱ्या सेट PTRला पण क्लिक करायचं आणि इथे हीच व्हॅल्यू टाकायची. ओके. फक्त एवढंच आहे सर्व्हर कॉन्फिगरेशनमध्ये, अगदी इझी आहे. म्हणजे पहिल्यांदा ऑपरेटिंग सिस्टीम, आता ह्याच्यामध्ये जर नोट्स जर काढायचं झाला तर आपण ह्याच्या नोट्स कशा काढू शकतो, तर ठीक आहे. ओके. स्टेप्समध्ये आपण ह्याला डिवाइड करू. पहिली जी स्टेप आहे तो आहे परचेस VPS, त्याच्यानंतर इन्स्टॉल OS कुठली तर अल्मा लिनक्स आणि व्हर्जन 8. ओके. हे ऑपरेटिंग सिस्टीम इन्स्टॉलेशन झाल्यानंतर ना ओके आपल्याला सेटिंग्स करायचे आहेत. सेटिंग्समध्ये काय सेटिंग करायचं आहे, तर आपल्याला होस्ट नेम जे आहे, आपल्याला जे होस्ट नेम आहे ते आपल्याला इथे जरासं फॉर्मॅटिंग रिमूव्ह करू आपण याला. होस्ट नेम जे आहे ते कंपल्सरी आपल्याला server.happy-visitors.com ठेवायचं आहे. ह्याला सोडून आपण बाकीचं कुठलंही सेट करू शकत नाही. हे सेट करायचं आहे. चेंज DNS रिझॉल्वर्समध्ये DNS रिझॉल्वर्समध्ये यूज डिफॉल्ट DNS रिझॉल्वर्स, यूज डिफॉल्ट DNS रिझॉल्वर्स सिलेक्ट करायचं आहे. त्याच्यानंतर ना IP ॲड्रेसेसमध्ये येऊन त्याच्यानंतर ना IP ॲड्रेसेसमध्ये येऊन PTR रेकॉर्ड हे आपल्याला server.happy-visitors.comच ठेवायचे आहेत. PTR records, keep the same PTR records for all records. ओके. एवढ्याशाच फक्त आपल्याला गोष्टी करायच्या आहेत. ओके. एवढ्याशा गोष्टी आपण केल्या की आपला सर्व्हर आपल्याला चालू होतो. आता हा सर्व्हर चालू झाला म्हणून काय आपल्याला त्यावरती प्लेस्क नाही आहे, मग आपल्याला प्लेस्क इन्स्टॉलेशन करायला लागेल. मग हे प्लेस्क इन्स्टॉलेशन करण्यासाठी आपल्याला लायसन्स मॉन्स्टरकडून हे आपल्याला कंपल्सरी परचेस करायचं आहे. त्याच्यासाठी आपला तिथं जो ऑफिशियल ईमेल ID जो रजिस्टर्ड आहे तो आपला हा ऑफिशियल ईमेल ID रजिस्टर्ड आहे. तर मग आपल्याला कंपल्सरी हाच ईमेल ID न लॉग इन करायचं तर आणि त्यांना इन्स्टॉलेशन करा म्हणून सांगायचं. पहिल्यांदा तिने इन्स्टॉलेशन करून देतील. ते इन्स्टॉलेशन करून झालं की त्याच्यानंतर ना आपण लायसन्स ॲक्टिवेट करू शकतो. एकतरी आपण करू शकतो किंवा तिने आपल्याला करून देते. तिने आपल्याला ॲक्टिवेट करून देण्यासाठी काही कमांड्स आहेत. आता त्या ज्या काही कमांड्स आहेत त्या कुठल्या कमांड्स आहेत तर ह्याच्यावरती मी लिहिलेल्या आहेत. ओके. ओके.
ओके, म्हणजे पहिल्यांदा ही कमांड रन करायची, त्याच्यानंतर ही आणि त्याच्यानंतर ही कमांड आपल्याला आपल्या ह्याच्यावरती रन करायला लागते, तर आपला सर्व्हरवरचं प्लेस ॲक्टिवेट होतं. ओके, आता बेसिकली आपल्याला काय गोष्ट आवश्यक आहे की आपल्याला अशा पद्धतीनं ह्याला ॲक्सेस करायचं हे माहीतच नाही आहे. ॲग्री, आपल्याला काय माहीत नाही आहे की ह्या कमांड्स कशा लिनक्सला रन करायच्या. तर त्यासाठी सिंपल काय करायचं, तर लॉग इन टू सर्व्हर यूजिंग SSH. ओके, तर त्यासाठी आपल्याला काय करायला लागतं, तर आपल्याला बेसिकली शेल कमांड कशी ओपन करायची, तर इथं सर्चला जायचं, इथं CMD टाईप करायचं, विंडोजचा आपला कमांड प्रॉम्प्ट येईल. ओके, इथं SSH यूजर नेम रूट आणि @ आपल्याला जो काही आपला पासवर्ड आहे सर्व्हर कनेक्शनचा, नाही SSH रूट आणि सर्व्हरचा IP टाकायला लागतो. फॉर एक्झाम्पल आपल्या सर्व्हरचा जो IP आहे तो हा आहे, म्हणून आपण ह्याला टाकू, एंटर. आपल्याला ह्याला कनेक्ट करायचं आहे का, येस. ओके, पासवर्ड काय आहे, आपला खानदानी पासवर्ड आहे, तोच पासवर्ड ह्याच्यावरती मी ठेवलेला आहे, एंटर. ओके, आपण आपल्या सर्व्हरला कनेक्ट झालेलो आहोत. ठीक आहे, एकदा कनेक्ट झालं की त्याच्यानंतर आपण ज्या कमांड्स बघितल्या त्या लाईन बाय लाईन 1 2 3 4 ह्या लाईन्स फक्त आपल्याला तिथं कॉपी करून एंटर मारायचं आहे, जेणेकरून आपला सर्व्हर आपल्याला कनेक्टेड होऊन जाईल आणि आपल्याला आपलं लायसन्स कॉपी ॲक्टिवेट करता येईल. आता हीच प्रोसेस ॲक्टिवेशनची जेव्हा आपलं लायसन्स एक्सपायर होतं तेव्हा देखील आपल्याला हीच स्टेप्स करायच्या आहेत. ओके, त्यामुळं एक गोष्ट लक्षात घे की आपल्याला लायसन्स मॉन्स्टर चांगल्या पद्धतीने सर्व्हिस देते, त्यामुळे त्यांच्याकडून नेहमी सर्व्हिस घ्यायची आहे. ठीक आहे. ओके, तर अशा पद्धतीने आपण अगदी इझी पद्धतीने सर्व्हर सेटअप आहे आणि ह्याच्यामध्ये काही खूप जादा कॉम्प्लेक्सिटी नाही आहे. ओके, फक्त एवढंच आहे की ऑपरेटिंग सिस्टीम कुठली चूज करायची हे पहिल्यांदा कळत नाही. ओके, तर फायनल कन्क्लुजन काय, ऑपरेटिंग सिस्टीम अल्मा लिनक्स प्लेन OS टाकायची. त्यातली अल्मा म्हणजे पहिलं कन्क्लुजन काय, ऑपरेटिंग सिस्टीम जी आहे ती प्लेन असेल पाहिजे, त्यात ती अल्मा लिनक्स 8च पाहिजे. त्याच्यानंतरनं ते इन्स्टॉलेशन झाल्यानंतर आपल्याला त्याच्यावरती प्लेस टाकायचं आहे. प्लेस आपण लायसन्स मॉन्स्टरकडून टाकून घेणार आणि लायसन्स आपण स्वतःहून ॲक्टिवेट करणार आहोत. त्याच्यानंतरनं इथं सर्व्हरला आल्यावरती आपल्याला एक तरी हॉस्टनेम सेट करायचा आहे आणि हॉस्टनेम सेट करून झाल्यानंतरनं आपल्याला PTR रेकॉर्ड्स सेट करायचे आहेत. एवढ्या गोष्टी सेट झाल्या की आपला सर्व्हर वर्किंगला स्टार्ट होतो. ओके, तर अशा पद्धतीनं आपण VPS नवीन सेटअप करू शकतो. याच्यानंतरचं पण आणखीन बऱ्याचशा गोष्टी ज्यामध्ये सांगण्यासारख्या आहेत, पण ते आपण कधीतरी नंतरच्या ह्याला आपण चेक करू. ओके, आशा करतो की तुम्हाला हा व्हिडिओ अगदी व्यवस्थितरित्या समजलेला असेल. ठीक आहे, काही शंका असले तर मला फोन करा, मला तुम्हाला मदत करायला आवडेल. थँक्यू व्हेरी मच.